मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण मराठी सुगम भारती इयत्ता 6वी या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 2 अन दयाळ वाचला या पाठाचा अभ्यास करणार आहोत। पाठ क्रमांक 2 अन दयाळ वाचला। दयाळ दयाळ म्हणजे या पाठामध्ये एक पक्षी आहे आणि त्या पक्षाचं नाव दयाळ असं आहे। दुपारी 3चा सुमार म्हणजे दुपारचे 3 वाजले आहेत। रस्त्यावर वर्दळ नव्हती। वर्दळ म्हणजे गर्दी नव्हती। मी स्कूटरवरून दवाखान्याकडे निघालो होतो। मला ओलांडून एक स्कूटर भरधाव वेगाने पुढे गेली। त्याचवेळी रस्त्याच्या डाव्या बाजूने एक दयाळ पक्षी उडत आला आणि नेमका त्या स्कूटरला धडकला। मुलांनो, या ठिकाणी लेखक आपल्याला सांगत आहे की ते स्कूटरवरून दवाखान्याकडे निघाले होते आणि तेवढ्यात त्यांना ओलांडून एक स्कूटर भरधाव वेगाने पुढे गेली। भरधाव म्हणजे एकदम जोरात। त्याचवेळी रस्त्याच्या डाव्या बाजूने एक दयाळ नावाचा पक्षी उडत आला आणि नेमका त्या स्कूटरला धडकला। तापलेल्या डांबरी रस्त्यावर मधोमध क्षणात कोसळला। मला वाटले खेळ खलास। पक्षी रस्त्यावर मधोमध कोसळला म्हणजे पडला। त्यामुळे लेखकाला वाटले की पक्षी आता संपला। मी थांबलो। समोर पाहिले दयाळ निश्चित पडलेला होता। निश्चित पडणे म्हणजे कोणतीही हालचाल न करता पडणे, बेशुद्ध पडणे। शेजारच्याच बस थांब्यावरील काही माणसे रस्त्यावर पडलेल्या दयाळ पक्षाकडे त्रयस्थपणे पाहत उभी होती। त्रयस्थपणे म्हणजे तटस्थ उभी असणे, म्हणजे कोणतीही मदत न करता आजूबाजूचे लोक फक्त दयाळ पक्षाकडे पाहत उभी होती। त्या माणसाची आणि माझीही थंड अलिप्तता पाहून मला स्वतःचीच शरम वाटली। शरम वाटणे, लाज वाटणे। आणखीन काही दयाळ रस्त्यावर उतरलेले होते। 3 कावळे तारेवर बसले होते। पडलेल्या त्या दयाळाचा जणू फडशा पाडण्यासाठीच। ज्या अर्थी कावळ्यांनी अजून दयाळाला उचलले नव्हते त्या अर्थी दयाळ खरेच मेला आहे किंवा कसे हे पाहण्याची संधी होती। मी दयाळजवळ गेलो व त्याला हातात घेतले आणि अहो काय आश्चर्य, दयाळने हळूच चोच हलवली। लेखकाने दयाळला मदत करण्यासाठी उचलून हातात घेतले आणि काय आश्चर्य झालं, दयाळने हळूच चोच हलवली। मी त्याला रुमालात गुंडाळून माझ्या स्कूटरच्या डिकीत ठेवले आणि दवाखान्यात घेऊन आलो। त्याला चोचीतून औषध पाजले आणि एका छिद्रे असलेल्या हवेशीर पुठ्ठ्याच्या डब्यात ठेवले। आता लेखक त्या दयाळ पक्षाला त्यांच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन आले आणि त्याने चोचीतून औषध पाजले आणि एका हवेशीर डब्यामध्ये ठेवले। पुठ्ठ्याच्या हवेशीर डब्यामध्ये लेखकाने दयाळ पक्षाला ठेवले। सुमारे 2 तासांनी माझे काम संपले। डब्यात डोकावून पाहिले तर मला दयाळ पक्षी उभा राहिलेला दिसला। मग मी त्याला घरी घेऊन आलो। रात्री त्याला ग्लुकोजचे पाणी पाजले आणि फळांचा गर खाऊ घातला। रात्रभर दयाळला छिद्रे पाडलेल्या डब्यातच एका सुरक्षित जागी ठेवले। सकाळी माझी चाहूल लागताच डब्यातून दयाळाच्या पंखांच्या फडफडाटाचा आवाज कानावर आला।
चाहूल लागणे म्हणजे जाणीव होणे. सकाळी ज्यावेळेस दयाळ पक्षाला लेखकाच्या असण्याची जाणीव झाली त्यावेळेस त्याने त्याच्या पंखांचा फडफडाट सुरू केला. तो आवाज ऐकून मला किती बरे वाटले म्हणून सांगू. खरे तर दयाळाला निसर्गाने मधुर आवाजाची देणगी बहाल केली आहे. बहाल करणे म्हणजे मोठ्या मनाने देणे. निसर्गाने दयाळ पक्षाला मधुर आवाजाची देणगी बहाल केलेली आहे असं या ठिकाणी लेखक म्हणत आहे. पण काल दुपारपासून दयाळ पक्षाने एकही लकेर गायली नव्हती. पण दुपारपासून दयाळ पक्षाने एकही लकेर गायलेली नव्हती. दयाळाला हातात घेतल्यावर मला त्याच्या पंखामध्ये ताकद आल्याची खात्री झाली. दयाळाच्या काळ्या जांभळ्या पंखावर तेज आले होते. पांढरे पोट स्वच्छ दिसत होते. डोळ्यात चमक होती. तो मान हलवून कानोसा घेत होता. कानोसा घेणे म्हणजे अंदाज घेणे. या ठिकाणी लेखक म्हणत आहेत की त्यांनी दयाळला हातात उचलून घेतले आणि त्यावेळेस त्यांना त्याच्या पंखामध्ये ताकद आल्याची खात्री झाली. दयाळच्या काळ्या जांभळ्या पंखावर तेज आले होते म्हणजे दयाळ पक्षी आता बरा झाला होता. त्याच्या डोळ्यामध्ये चमक आली होती. तो उडून जायला तयार होता. मी दयाळाला अलगद ओंजळीत धरून गच्चीवर आणले. अलगद म्हणजे सावकाश. हलकेच ओंजळ उघडली. हलकेच म्हणजे हळूहळू ओंजळ उघडली. दयाळ पक्षी सहजपणे उडून समोरच्या शिरीषाच्या झाडावर बसला. जणू त्याला काहीच इजा झाली नव्हती. मग निळ्या आकाशाकडे पाहून दयाळ पक्षाने कितीतरी वेळ शिरीषाच्या झाडावर बसून सुरेल गीत आळवले. सुरेल गीत म्हणजे गोड गाणे. आळवले म्हणजे पुन्हा पुन्हा म्हणणे. ज्यावेळेस लेखकाने त्यांची ओंजळ हळूच उघडली त्यावेळेस त्यातून दयाळ पक्षी सहजपणे उडाला आणि समोरच्या झाडावर जाऊन बसला. आणि जणू काही त्याला कोणतीच इजा झाली नव्हती, कोणतीही दुखापत झाली नव्हती. अशा पद्धतीने तो समोरच्या शिरीषाच्या झाडावर जाऊन बसला. आणि मग त्याने काय केलं, निळ्या आकाशाकडे पाहून कितीतरी वेळ शिरीषाच्या झाडावर बसून सुंदर गोड गाणे पुन्हा पुन्हा गाऊ लागला. शुश्रूषा केल्याचे इतके बहुमोल पारितोषिक क्वचितच कुणास प्राप्त झाले असेल. या ठिकाणी लेखक म्हणत आहे की दयाळ पक्षाची सेवा केल्याबद्दल इतके बहुमोल म्हणजे अमूल्य असे पारितोषिक क्वचितच म्हणजे विरळच कुणास मिळाली असेल. या ठिकाणी आपण पाहिलं की लेखकाने जखमी दयाळ पक्षाला घरी आणलं, त्याच्यावर औषध उपचार केले, त्याची सेवा केली, त्याची रात्रभर काळजी घेतली आणि तो सहजपणे बरा झाला. तो सहजपणे उडून समोरच्या शिरीषाच्या झाडावर जाऊन बसला आणि निळ्या आकाशाकडे पाहून तो कितीतरी वेळ त्याच्या सुरेल आवाजात पुन्हा पुन्हा गोड गाणे गात होता. आणि या ठिकाणी लेखक म्हणतात की त्याचे ते गोड गाणे हेच मला मिळालेले बहुमोल असे पारितोषिक असेल, जे आत्तापर्यंत कधीच कुणाला प्राप्त झालेले नसेल. तर अशा या सुंदर पाठाचे लेखक आहेत डॉक्टर सतीश पांडे. मुलांनो, तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी मातृभाषा या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. थँक्यू.